अरे सकाळ सकाळीच काम लागलं आपल्याला. रूम वगैरे साफ करून घेतला आपण आणि थेट शेतात आलो. शेतात आल्यावरती म्हटलं ऊस खायला जाऊ. अरे मी ना ऊसात गेलो ऊस आणायला, पण म्हटलं वाघ पण यायचं आता इथं. पाचट पण लागला अंगाला भरपूर. ऊस काढला आणि डायरेक्ट बाहेर घेऊन आलो. ऊसाला म्हटलं थांब, तुला पण ब्लॉग मध्ये घेतो थांब. तर आहे ना थांबत थांबत ऊस खायला आलो आणि तेवढ्यात पप्पांचा कॉल आला की फवारा मारायचा आहे. मग एक रोगार वतून घेतला आधी, मग शेवर वतलं आणि मग चांगलं मिक्स करून घेतलं. अरे मी ना फवारा मारत मारत ब्लॉग काढत होतो, पण ब्लॉगच काढता येणार रे. मग पटापट पटापट फवारा मारून घेतला. अरे झाला बरं का सगळा फवारा मारून. पण अवतार बघा आपला कसं झाला. तर नळी आणून ठेवली इकडे काढायला आणि फुलं बघा काय क्वालिटी आली आता झाडांना. पंप वगैरे झाकून ठेवला आणि डायरेक्ट घराकडे निघालो. घरी आलो आणि तुमचा भाऊ रेडी झाला होता. आज आपल्याला बाहेर जायचं होतं. अरे आज आहे ना गुरुपौर्णिमा होती, तर आहे ना स्वामींचं दर्शन घेतलं. इथेच मठामध्ये ना गुरुचरित्रांचं पारायण चालू होतं. अनंत कोटी ब्रह्मांड नायकांची मूर्ती वारुळावरती होती. अरे याला मी सांगतोय आणि हे बोट पा कशी करते. अरे मस्त. मग